ह्यांची खासियत बघितलात ना मित्रांनो, मला एक गणपती दाखवतो. हा बघा, हा पूर्ण डिट्टो सेम टू सेम लालबागचा राजा दिसतो बघा. ही किती 3 फुटाची असेल मूर्ती? अडीच 3 फुटाची ना? 3 फुटाची. ह्याने दागिने वगैरे पण लावले, अलंकार वगैरे सगळे वगैरे परिधान केले त्याच्यावरती. खूप छान आहे. तुम्ही डोळे बघू शकता पूर्ण बघा, डिट्टो एकदम लालबागचा राजा. बरेच आहेत ना आपल्या लालबागच्या राजाचे, भरपूर मूर्ती आहेत ना. प्रोडक्शन जास्त आहे ना एकदम. 150च्या वर जातात. 150च्या वरती आहेत बघा यांच्याकडे. किती मस्त मस्त मूर्ती आहे बघा. एक नंबर आहे बाप्पा. हे बघा याची सोंड बघा, आणि बसल्या बघा किती IT मध्ये बसल्या बघा. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता आहे लालबागमध्ये, आणि ते असण्याचं कारण काय माहिती आहे काय, की पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात काय पूर्ण जगातला सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा गणपती बाप्पा. आणि तो सण आता काही दिवसावरती येऊन ठेपला आहे. आणि जर आपले गणपती जर तुम्हाला बुक करायचे, आपल्या घरगुती जर गणपती बुक करायचं असेल तर त्यासाठी मी ही व्हिडिओ घेऊन आलो आहे. खास करून एक अतुल सागर आर्ट म्हणून आहे, ते खूप फेमस आहे ते म्हणजे चित्रशाळा, आणि त्यांच्याकडे भारी भारी गणपती असतात. तर त्यांच्या इथे आलो आहे. तर तुम्हाला पण देखील इथे यायचं असेल तर मी तुम्हाला ॲड्रेस स्क्रीनवरती पण दिसेल, तरी तुम्हाला सांगतो आणखीन. जवळचं स्टेशन आहे चिंचपोकळी स्टेशनला, ईस्टला यायचं आहे. आणि हार्डली वॉकेबल डिस्टन्सवरती गणेश टॉकीज म्हणून कोणाला पण विचारा, त्याच्याबरोबर अपोजिट साईडला साने गुरुजी मार्गावरतीच हे चित्रशाळा आहे मधून. तर बघू शकता मित्रांनो, डिस्प्लेलाच बघा. तेव्हा अशा पद्धतीने सगळ्या मूर्त्या आहेत वगैरे. तिकडे सगळे ते काका वगैरे बसत, या साईडला सर्व मूर्त्या आहेत. तुम्हाला थोड्याफार मूर्त्या दाखवतो, बघू शकता किती सुंदर सुंदर मूर्त्या त्यांच्या. आणि त्यांची रेखणीची खासियत वगैरे आहे. हे चिंतामणी आहे ना, चिंचपोकळी चिंतामणी, त्याची प्रतिकृती आहे. मस्त मस्त मूर्त्या आहेत, खूप चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत. तिथे पण बघू शकता खूप सॉलिड सॉलिड मूर्त्या आहेत. आणि पूर्ण रॅक भरून काही मूर्त्या ऑलरेडी बुक झाल्या, त्या अशा पद्धतीने पॅक करून ठेवल्यात वरती. हे तुम्ही लालबागचा राजा जर कोणाला हवा असेल तर त्यासाठी बघा एक नंबर आहे. मागे बघू शकता, तुमचं प्रभाळ पण बघू शकता, आणि मूर्ती बघू शकता किती मस्त आहे. हातामध्ये बघा पूर्ण त्याचे विभूषण वगैरे दिलेत ना, ते इथे गदा वगैरे सर्व ठेवलेलं आहे. इथे मस्त मस्त आहे, तिथे बघू शकता. इथे वगैरे हे विदाऊट प्रभाळ आहे मागे, पण बघू शकता किती मस्त आहे. लालबागचा राजा यांच्याकडे भरपूर आहे, आणि खूप भारी भारी मूर्ती आहेत. एकदम डिट्टो लालबागचा राजा बोलतात ना, तसं दिसतं एकदम. या साईडला हा तर एक नंबर आहे बापरे. वरती मोराचा पीस वगैरे पण आहे छानपैकी, आणि पूर्ण ह्याच्यावरती वर्क वगैरे केलेलं आहे या बाप्पाला, बघू शकता. एक सुंदर आहे. एका फ्रेममध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, मग तुम्हाला आयडिया आहे किती मस्त मस्त बाप्पा आहे बघा. ही बालमूर्ती आहे, बाल गणेशाची मूर्ती आहे, ही पण बघू शकता किती मस्त मस्त आहे बघा. आणि ह्याने धोतर वगैरे नेसलं ना, हे खूप चांगलं वाटतं, एकदम समथिंग डिफरंट आणि खूप छान आहे. आणि रेखणी भारी एकदम, डोळे बघू शकता ना, खूप भारी भारी. तो पाठीमागचा त्यांना समथिंग वेगळा कलर आहे, म्हणजे एकदम असं लाईट कलर नाही वाटत आहे, एकदम मस्त वाटतं, पण वेगळाच आहे. ते पण बघू शकता तुम्ही. आणि ह्याने मस्त छानपैकी प्रेझेंटेशन केलं आहे. ते सोंडेचा थोडं वेगळा नाही हा गणपतीची. ही कोणता का म्हणता येणार बाप्पा? हा सिद्धिविनायक टाईप आहे, आणि वर्क केलेलं आहे वरती, डायमंड वर्क वगैरे, आणि सर्व करून मिळायला जसं कोणाला पाहिजे तसं. हां, जसं तुम्ही जर कोणता बाप्पा जर तुम्हाला आवडला ना, तर तुम्ही त्याला पाहिजे असं तुम्ही बनवून पण मिळू शकतो वगैरे. आणि हे काही खरोखरचे केस आहेत काय हे बाप्पाचे? हे ओरिजिनल केस आहेत, तुम्ही बघा. आणि श्रीकृष्णाचा अवतार आहे, हातामध्ये बासरी वगैरे दिले, वरती मोरपंख वगैरे पण आहे. आणि त्यांचे डोळे बघू शकता. बाप्पा बघा, जो रेखणीमधून बोलतो ना, रेखणी भारी यांची खूप सुंदर आहे. आणि बघा कसं बसलं आहे बाप्पा ह्याच्यावरती. खूप छान छान मूर्ती आहे तिकडे. तुम्ही लवकरात लवकर इकडे बुकिंग करा. ह्यांचा तुम्हाला नंबर पण दिसेल स्क्रीनवरती. पण आणखीन दाखवतो काही मूर्ती आहे. हे बघा, आपण मस्त आहे. हा जर मखरामध्ये ठेवला ना, भारी वाटतं. धोतर बघा, समथिंग डिफरंट का धोतर आहे, खूप छान आहे, एक नंबर आहे बाप्पा, बघू शकता. आणि पाठीमागचं पण भारी आहे. पाठीमागे ते मला वाटतं ते पाठीमागे जे आहे ते काय, तिथे बाप्पाचं पाठीमागचं आहे का ते? प्रभावळ आहे ते पाठीमागचं, ते हे बघू शकता. आपल्याकडे सगळ्यात छोटी मूर्ती किती म्हणजे इंचाची असेल? 10 इंचापासून असेल ना. आणि सर्वात मोठी मूर्ती 10 फुटापर्यंत मूर्त्या मिळतील. 10 इंचापासून 10 फुटापर्यंत. तो बघा, तो मस्त बघा मला पाठीमागचा गणपती किती भारी, एक नंबर आहे. त्याच्यानंतर तो पण मस्त आहे, वरती नागमणी वगैरे खूप छान छान आहे. आणखी तुम्हाला मूर्ती दाखवतो, तुम्हाला आयडिया आहे. तिथे मस्त मस्त मूर्त्या आहेत. ह्या सगळ्या तुम्हाला दाखवत्या मूर्त्या ह्या POPच्या मूर्त्या आहेत मित्रांनो, बघू शकता. किती मस्त मस्त मूर्त्या आहेत, सगळ्या POPच्या मूर्त्या आहेत. सगळं फेटा बघा किती मस्त आहे, छान सजवलं आहे. हा बघा, हा पण भारी गणपती वाटते. जी सोंड बघा कशी मस्त बनवलं आहे गणपती, आज बनवले
एक नंबर आहे, एक नंबर आहे. बघू शकता तुम्हाला एका फ्रेममध्ये येतात बरेच बाप्पा आहे त्यांच्याकडे. इथे पण बघू शकता तुम्ही. किती सुंदर सुंदर बाप्पा आहेत बघा. हे बघा याची सोंड बघा आणि बसल्या बघा किती IT मध्ये बसल्या बघा. वाव, ही बऱ्यापैकी मोठ्याच मूर्ती आहेत. आता मला तो कॅमेऱ्यामध्ये कदाचित छोटा दिसत असेल पण बऱ्यापैकी मोठ्या आहेत. आपण बाप्पा बघू शकता किती मस्त असतात. तर मित्रांनो हे सगळे जे तुम्हाला दाखवले ना मी, हे सगळे आता POPचे दाखवले. ह्या साईडला पण आहे, इकडे पण भरपूर आहे. हा बघा, हे पण तुम्हाला दाखवतो इन शॉर्टमध्ये. हा बघा बाप्पा. हा यावर्षी पहिल्यांदा झाला ना हा बाप्पा. हा वाला हा वेगळाच आहे बाप्पा थोडा. हा बघू शकता किती सिद्ध नाही काय गजमुखी. हा बघा किती मस्त सजवलेला. वाव, एक नंबर. यांची खासियत बघिततात ना मित्रांनो, मला एक गणपती दाखवतो. हा बघा, हा पूर्ण डिट्टो सेम टू सेम लालबागचा राजा दिसतो बघा. ही किती 3 फुटाची असेल मूर्ती? अडीच 3 फुटाची ना? 3 फुटाची. हे दागिने वगैरे पण लावले, अलंकार वगैरे सगळे बघा परिधान केले त्याच्यावरती. खूप छान आहे. तुम्ही डोळे बघू शकता पूर्ण बघा. डिट्टो एकदम लालबागचा राजा. बरेच आहेत ना आपल्या लालबागच्या राजाचे भरपूर मूर्ती आहेत ना. प्रोडक्शन जास्त जास्त आहे ना एकदम. 150च्या वर जातात. 150च्या वरती आहेत बघा यांच्याकडे. किती मस्त मस्त मूर्ती आहे बघा. कधी कोण कुठे झालं चांगलं सजवलेलं आहे छानपैकी. तर आणखी गणपती दाखवतो यांचे, खूप मस्त मस्त आहे. हा बघा, आई शपथ काय गणपती बनवला आहे. हा तुम्ही सगळं एवढं वर्क केलं आहे? हो, कारखान्यात हा वर्क केलं आहे. हा पूर्ण बघा काय पूर्ण सगळं सोन्यानं भरलेलं आहे. हे सगळं मित्रांनो दिसतं ना, हे सगळं बनवलं आहे त्यांनी. डायमंड वर्क केलेलं आहे पूर्ण याच्यावरती. हा बनवला आहे बघा गणपती. या इकडे लवकरात लवकर व्हिजिट करा, बघा तुम्हाला नक्की भारी भारी बाप्पा आहे त्यांचे. लवकरात लवकर आपल्या बाप्पाची बुकिंग करा. आता हे सगळे जे आहे ते मिळू शकतात ना कोणाला पण? अवेलेबल आहेत म्हणजे आता सध्या म्हणून एक पीस सॅम्पल आहे पण मिळू शकतात म्हणजे. हे बघा, हे आपल्या टॅक्सीतून वगैरे आरामात घेऊन जाऊ शकतो. हे बाकी टॅक्सीतून जाऊ शकतात ना. हां, तर तुम्ही जर टॅक्सी वगैरे केला तर त्याच्यातून पण आरामात घेऊन जाऊ शकता वगैरे. यांनी चांगलं वर्क केलेलं आहे बघा, किती मस्त मस्त केलेलं आहे. असेल ना तर अतिउत्तम. काय असलं तर ओमनी. हां, ओमनी गाडी वगैरे असेल तर त्याच्यातून घेऊन जातात. हां, मुंबईमध्ये ऑल ओव्हर मुंबईमध्ये पण घेऊन शकता तुम्ही. ट्रेनमध्ये पण घेऊन जाऊ शकता. ट्रेनमध्ये तर सगळ्यात चांगला गणपती जातो. चांगला आरामात घेऊन जाऊ शकता. आउट ऑफ इंडिया पण जातात ना. आणि याचे स्टेशन पण जवळ आहे ना एकदम. काका आपला माहिती देतात, एकदम जवळ स्टेशन आहे. चिंचपोकी स्टेशनच्या ईस्टला यायचं आहे. हार्डली कोणाला पण विचारा. अतुल सागर आर्ट्स म्हणून इथे फेमस आहे इकडचं. गणेश चौकीच्या बरोबर समोर आहे. मस्त मस्त यांच्याकडे गणपती आहेत. खूप मोठं झालं नाही, चित्रशाळा मोठी आहे यांची. या इकडे व्हिजिट करा. हा बघा कसं बैठी मूर्ती आहे, का वाटते या मूर्ती. बघा मित्रांनो, काय कलर काम बघू शकता, किती मस्त मस्त आहे. खूप सुंदर सुंदर बाप्पा आहेत त्यांच्याकडे, खूप भारी भारी आहे. हे बघा, आणखी तुम्हाला दाखवू शकतो. याचे डोळे बघायचे एकदम डार्क एकदम डार्क ब्लॅक पूर्ण मस्त आहेत. वाव, फार छान फार छान. हे बघा, हा डायमंड वर्क केल्यावरती वाटतो गणपती बाप्पा. बघा तुम्ही मित्रांनो, मस्त मस्त आहे, बघू शकता. खूप छान आहे, बघू शकता. हा पण छान गणपती आहे. वाव, सोन बघा किती मस्त आहे. आणखी एक तुम्हाला दाखवतो. हा बघू शकता, हा त्याची ITत बसला आहे बघा, किती मस्त. वरचं तुम्ही बघू शकता, वरती हे नाग आहे आणि ते हे मला वाटतं आपले पांडुरंग आहे ना, विठोबाचं आहे. विठोबाची प्रतिकृती आहे इथे पण, हे बघू शकता. हा ITत. आणि ह्याच्यामध्ये खास पाहण्यासारखं आहे उंदीर बघा किती मस्त आहे. आणि अशा पद्धतीने हे बघा किती सुंदर आहे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला आता POPच्या दाखवल्या. आता तुम्हाला मातीच्या मूर्त्या दाखवू. मग त्याच्यामध्ये पण त्यांनी मातीच्या पण मस्त बनवल्या बघा. मातीमध्ये किती मस्त बनवल्या आहे. ह्या मातीच्या सगळ्या मूर्त्या आहेत, त्या तुम्हाला दाखवतो. त्यांना पण धोतर वगैरे पण त्यांनी नेसवलं आहे. मातीच्या मूर्तीला पण धोतर वगैरे नेसू शकतो आपण. वाव, बघू शकता. आणि कलाकार यांची बघू शकता, मस्त त्यांनी धोतर वगैरे नेसवले. ह्या मातीच्या आहेत, वाटत नसतील मातीच्या पण मातीच्या आहेत त्या. वाव. आणि स्वामी समर्थांचे कोण भक्त असेल ना तर त्यांच्यासाठी बघा फास्ट एक नंबर मूर्ती स्वामी समर्थांची. आणखी एक तुम्हाला दाखवतो बैठी मूर्ती. तुम्हाला अंदाज येईल कसे गणपती आहे. कलर काम बघू शकता, डोळे पण बघू शकता, किती सुंदर आहे. खूप छान आहेत मातीच्या मूर्त्यांना. ॲक्च्युली कसं म्हणजे कागद लावल्याकरता का त्यांना पाणी लागतं, लागलं नाही पाहिजे. इकडे बाहेर बघू शकता तर पाऊस भरपूर जोरात पडतो आहे, त्यामुळे त्याची काळजी घेण्याकरता त्यांनी असे हे ठेवले आहेत. बऱ्याच आहेत त्यांच्याकडे मूर्त्या, खूप आहेत.
इकडे पण बघू शकता हे सगळे कागदामध्ये ठेवले आहेत. हे एक दाखवतो तुम्हाला ओपन मूर्ती, तुम्हाला अंदाज आहे कशी बघा सुंदर सुंदर आहेत मूर्त्या. तुम्हाला आणखीन काय दाखवतो मातीच्या मूर्त्या म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती बघा सुंदर सुंदर मूर्त्या. हे बघा हा पण बैठी मूर्ती आहे, किती छान वाटते बघा. मस्त निरागस एकदम शांत. त्याच्या पाठीमागचं पण मस्त आहे, तो पण मस्त बसलं आहे. समथिंग सगळी प्रत्येक गणपती युनिक आहे यांच्याकडे. युनिक गणपती बघू शकता मित्रांनो, मस्त मस्त आहे. 500पेक्षा जास्त असतील ना गणपती? 500 तरी असतील ना मूर्त्या. खूप व्हरायटी आहे त्यांच्याकडे मित्रांनो. एका तुमच्या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढा नाही कळणार. खूप गणपती बाप्पा त्यांच्याकडे. पूर्ण बघा 3-3, 4-4 रॅक भरून आहेत गणपती. हे बघू शकता. 10-12 हजार ना. बघा मित्रांनो तिकडून चालू होते दोन्ही साईडला दुतर्फा आहे. इथे आहे मध्ये, ह्या साईडला पण बघू शकता. 10-12 हजार मूर्त्या त्यांच्याकडे म्हणजे भरपूर आहेत. मी तुम्हाला काही ठराविक मूर्त्या दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप भरपूर आहेत असे 3-3, 4-4 रॅक आहेत. एकाच रॅकमध्ये बघू शकता पाठीपुढे भरपूर मूर्त्या आहेत. त्या लवकरात लवकर व्हिजिट करा इकडे. इकडे पण बघू शकता तुम्ही किती मस्त मस्त बाप्पा आहे बघा. छोटे किती इंचापासून बोलला तुम्ही? 10 इंचापासून ते 10 फुटापर्यंत तुम्हाला पाहिजे तेवढा छोट्या मोठ्या सर्व मूर्त्या मिळतील. हा बघा बाप्पा किती मस्त त्याने बनवला आहे पाठीमागचा. हा बनवला आहे बघा त्याने. हां आपण बघू शकता भारी वाटतं बघा पाठीमागचा. सुंदर सुंदर बाप्पा बनवला तुम्ही. खूप छान छान मोठ्या मूर्त्या भरपूर. तो बघा तो पण बाप्पा बघू शकता किती मस्त. हा धोतर आहे, धोतर किती मस्त मिसवलं आहे बघा. का वाटतो बाप्पा, खूप भारी वाटतो, खूप भारी आहे. हा पण तुम्हाला दाखवतो एक तो पाठीमागचा. हा पण छान आहे पण त्याच्या पाठीमागचं बघा वर्क केलेलं आहे. का भारी वाटतं पण. हातामध्ये गदा आहे आणि मस्त फेटा बघा याचा कसं आहे. आणि फेटावरती त्यांनी हे केलेलं आहे, वर्क केलेलं आहे बाप्पाच्या. इकडे धोतरावरती पण वर्क केलेलं आहे, हे पण बघू शकता. फार छान फार छान. ते पाठीमागचे जे आहेत ना ते खूप मस्त मस्त आहेत, खूप भारी आहेत एकदम. त्याला पूर्ण मोर पंखाचं पूर्ण हे आहे वरती. जे मुकुट आहे ना त्याच्यावरती मोर पंख लावलेत पूर्ण. खूप काम केलं त्याच्यावरती. खूप छान आहे, छान आहे. तर मित्रांनो आपण आलो होतो अतुल सागर आर्ट्समध्ये आणि इथले बाप्पा आपण बघितले. इथे 8 इंचापासून ते आपल्याला 8-10 फुटापर्यंतच्या सगळं करून मूर्ती आहेत. त्यांच्यामध्ये POPचे पण गणबाप्पा आहेत आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे पण बाप्पा आहेत. आणि जसं तुम्हाला पाहिजे तसं ते बनवून पण मिळतील. ऑलरेडी रेडी पण आहेत आणि भरपूर ह्यांच्याकडे बाप्पा आहेत. मी तुम्हाला ठराविक दाखवले, काही मोजक्या मूर्त्या दाखवल्या. तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करा. तुम्हाला मी ऑलरेडी ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो. नक्की इकडे येऊन व्हिजिट करा. आणि इकडचं हे फेमस आहे वर्कशाळा, हे अतुल सागर यांचं खूप नाव आहे आणि खूप चांगले बाप्पा आहे तिकडे वगैरे. तरी आपल्याकडे बाप्पाची काय रेंज चालू आहे? तरी काय रेंज चालू आहे आपल्याकडे? डिपेंड्स आपण 1500-1600 रुपये म्हणजे असं आहे काय? म्हणजे पकडून त्याला 2000पासून चालू आहे पण डिपेंड आपण साईजवरती आहे ना. हां हे काका वर्किंग वगैरे असं. हां हां म्हणजे साईज आणि गणपतीची जसे असेल त्याचे प्रत्येक मूर्तीची प्राईस वेगळी असते पण एक रेंज एक आहे तुम्हाला सांगितलं. हां असं आहे. अशा पद्धतीने हे बाप्पा आहेत वगैरे. सजावटीच्या हिशोबाने सजावटीच्या हिशोबानुसार त्यांची प्राईस कमी जास्त वगैरे असते. तर तुम्ही नक्की इकडे येऊन व्हिजिट करा. आणि माझी जर व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत लोक मला शेअर करायचा प्रयत्न करा. तर भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.